नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नाशिक वन विभागाच्या या ठिकाणी वनरक्षक पदासाठी धाव चाचणीसाठी पात्र आणि अपात्र मुलांची या ठिकाणी यादी आलेली आहे आणि या ठिकाणी तुमची ग्राउंडची तारीख देखील आलेली आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक। तर या ठिकाणी वन विभागाचे हे परिपत्रक आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती। या ठिकाणी आपले या ठिकाणी मैदानी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत चाललेली होती। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा दुसरा पॉईंट या ठिकाणी बघू शकता, वनरक्षक गट क या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व शारीरिक मोजमाप पात्रता तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी दिनांक बघू शकता। दिनांक कधी 31/1/2024 31/1/2024 ते 2/2/2024 म्हणजे 2 फेब्रुवारी म्हणजे 3 दिवस हे ग्राउंड चालणार आहे। या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे। तर या ठिकाणी बघू शकता करण्यात येत आहे। धाव चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत कालबाध्य कार्यक्रम बघू शकता, कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक यासोबतचे वन विभागाचे बघू शकता संकेतस्थळ www या ठिकाणी mahaforestgovernment.in वर प्रसिद्ध करण्यात येत आहे। वेळापत्रकानुसार उमेदवारांनी धाव चाचणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे। वेळेवर उपस्थित न राहिलेल्या आणि गैरहजर उमेदवाराला पुन्हा संधी किंवा हक्क मिळणार नाही, संधी दिली जाणार नाही। तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व शारीरिक पात्रते पुन्हाच्या सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केलेले आहे। त्यामुळे धाव चाचणीसाठी बोलविले आहे म्हणून नियुक्तीसंदर्भात कोणताही हक्क प्राप्त झालेला नाही, हे लक्षात ठेवायचं। ऑनलाईन बघू शकता, ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी भरलेली माहिती तपासणीच्या दिनांकी चुकीची असत्य आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट काय देण्यात आलेला आहे तुम्ही सर्वात बघू शकता, धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र देखील आणि स्वतःची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र तसेच जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रमाणे धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यायचा आहे आणि धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील। तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील। सोबत जोडलेल्या परिशिष्ट 14-15 प्रमाणे असे प्रमाणपत्र सदर उमेदवारांनीच धाव चाचणीसाठी घेण्यात येईल। जे प्रमाणपत्र आणेल त्यांनाच धाव चाचणीसाठी घेण्यात येईल, हे या ठिकाणी मोठ्या अक्षरामध्ये दिलेले आहे। आणि रनिंगसाठी या ठिकाणी बघू शकता, रनिंगसाठी जोडे बूट या ठिकाणी नसणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही। शूज या ठिकाणी आवश्यकच आहेत। आणि या ठिकाणी धाव चाचणी या ठिकाणी बघू शकता रफेड बेस्ड म्हणजे या ठिकाणी चिप असणार आहे रनिंगसाठी, संपूर्ण या ठिकाणी रेकॉर्ड होणार नाही, हे देखील तुम्ही या ठिकाणी याचा आवश्यक घ्यायचं आहे, तुम्ही बघून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी टायमिंग खाली लिस्ट दिलेल्या धावण्याचे ठिकाण तुम्ही बघू शकता। धाव चाचणीचे ठिकाण बघू शकता, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टोल नाका इगतपुरी बघू शकता काय दिलेले आहे पिंपरी जवळ या ठिकाणी बघू शकता। धाव चाचणीचे इगतपुरी मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 बघू शकता, पिंपरी सदो फाटा इगतपुरी ट्रॉपिकल रॅपिड हॉटेलच्या पुढे अशा या ठिकाणी हा पत्ता देण्यात आलेला आहे। संपूर्ण या ठिकाणी ही यादी आहे, तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि या ठिकाणी वेळ दिलेली आहे बघू शकता, 7:30ची आहे, 10:30ची आहे, 2:30ची आहे, 2ची आहे। त्याच्यानंतर बघू शकता सकाळी 7:30, 1:30 आणि अशा 3-6 शिफ्टमध्ये तुमच्या या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। पहिल्या उमेदवारांनी या ठिकाणी बघू शकता एकूण संख्या किती असणार आहे 863 बघू शकता। एकूण 5334 उमेदवार या ठिकाणी त्यासाठी पात्र केलेले आहेत, त्यांची यादी या ठिकाणी बघू शकता। आपला क्रमांक एकूण संख्या आपला क्रमांक बघायचा आहे 1 ते 100 पहिल्या या ठिकाणी पहिल्या दिवशी आहे 900 जणांच्या याच्यामध्ये बघू शकता 900 संख्या आहे पहिल्या दिवशी। त्याच्यानंतर 900 ते 1800 या ठिकाणी दिनांक बघून घ्यायचा आहे या शिफ्टला। त्याच्यानंतर 1800 ते 2700 पर्यंत दुपारी 2:30च्या शिफ्टला आहे, अशा प्रकारे घ्यायचं आहे। नंतर पुरुष आहे या ठिकाणी बघू शकता। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा PDF तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।